आषाढी एकादशी 2026 एकादशीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका या 5 भाज्या, नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. एकादशी महात्म्यानुसार, पद्मपुराणानुसार या 5 भाज्या का टाळाव्यात? आषाढी एकादशीचा उपवास नेमका कसा करावा? एकादशीच्या दिवशी केस धुवावेत का? काय करावे, काय टाळावे? चुकून या भाज्या खाल्ल्या तर काय करावे? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. आषाढी एकादशीचा उपवास तुम्हीही दरवर्षी करत असाल, पण खरंच हा उपवास शास्त्रात सांगितलेल्या योग्य पद्धतीने करता का? अनेक जण उपवास करतात, पूजा करतात, विठ्ठलाचं नामस्मरण करतात, पण नकळत अशी एक चूक करतात, ज्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार व्रताचं पूर्ण पुण्यफळ मिळण्यात अडथळा येऊ शकतो. विशेष म्हणजे एकादशीच्या दिवशी काही भाज्या आणि पदार्थ टाळावेत, अशी परंपरा अनेक ठिकाणी आजही पाळली जाते. मग त्या नेमक्या कोणत्या भाज्या आहेत, त्या का टाळायच्या? पद्मपुराण आणि एकादशी महात्म्यात याबद्दल काय सांगितलं आहे? त्या चुकून खाल्ल्या तर काय होतं? एकादशी करताना महिलांच्या मनामध्ये पडणारा प्रश्न, एकादशीच्या दिवशी केस धुवावेत का? याबाबत शास्त्र काय सांगतं? आषाढी एकादशी इतकी पुण्यदायी का मानली जाते? देवशयनी एकादशी असंच का म्हणतात? चातुर्मासाची सुरुवात याच दिवशी का होते? उपवास नेमका कसा करावा? काय खावं, काय टाळावं? चुकून वर्ज्य पदार्थ खाल्लास तर त्यावर उपाय काय? या सर्व प्रश्नाची शास्त्र आधारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये एक एक करून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी मी काही गोष्टी सांगणार आहे, जे अनेक वर्ष एकादशीचं व्रत करणाऱ्या लोकांना सुद्धा माहीत नसतात. आषाढ शुक्ल पक्षातील आषाढी देवशयनी एकादशी शनिवार 25 जुलै 2026 रोजी आली आहे. या तिथीला अत्यंत पवित्र पुण्यदायी मानलं गेलं आहे. या दिवशी महाराष्ट्रातील लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत पंढरपूरमध्ये भगवान श्रीहरी विठ्ठल, माता रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी पोहोचतात. संपूर्ण पंढरपूर ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने भक्तिमय होऊन जातं. पण मित्रांनो, एक प्रश्न अनेकांच्या मनात पडतो. वर्षभरात 24 एकादशी येतात, मग आषाढी एकादशीलाच इतकं महत्त्व का दिलं जातं? एकादशीला देवशयनी एकादशीच असं का म्हणतात? ही एकादशी केल्याने वर्षभरातील सर्व एकादशीचं पुण्य मिळतं, अशी मान्यता का आहे? यामागे सुंदर पौराणिक कारण सांगितलं गेलं आहे. अनेक पुराणामध्ये, विशेषतः पद्मपुराण, स्कंद पुराण, भविष्य पुराणातील आणि एकादशी महात्म्यानुसार अत्यंत गौरवपूर्ण वर्णन आढळतं. जो भक्त या दिवशी श्रद्धेने, नियमपूर्वक, भक्तिभावाने व्रत करतो, भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करतो, नामस्मरण करतो, सात्विक जीवन जगतो, त्याच्यावर भगवान श्रीहरी विशेष कृपा करतात. या व्रतामुळे पापाचा क्षय होतो, पुण्याची वाढ होते, मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुकर होतो. म्हणूनच आपल्या संतांनी आषाढी वारीला, विठ्ठल भक्तीला इतकं मोठं स्थान दिलं आहे. पण मित्रांनो, जर ही एकादशी इतकी महान आहे, तर या एकादशीला देवशयनी असंच का म्हणतात? याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात का होते? यामागचं धार्मिक रहस्य खूप रंजक आहे. चला ते सविस्तर जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर योगनिद्रेत जातात. ही निद्रा साधी झोप नसून दिव्य योगनिद्रा मानली जाते. या दिवसापासून पुढील 4 महिने आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन याला चातुर्मास म्हणतात. देवशयनी एकादशी असं नाव पडलं. पुढे कार्तिक शुक्ल एकादशीला प्रबोधनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. 4 महिन्याच्या काळात भक्तांनी अधिक नामस्मरण, जप, दान, व्रत, सत्संग, सात्विक जीवन जगावे, असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. अनेक जण या काळात धार्मिक नियम पाळतात. याच कारणामुळे चातुर्मासात विवाह, गृहप्रवेश, मुंज यासारखे शुभ मंगल कार्य पारंपरिक मान्यतेनुसार टाळले जातात. म्हणूनच हा काळ अंतर्मुख होऊन ईश्वर भक्ती करण्याचा मानला जातो. मित्रांनो, एवढी मोठी आणि पुण्यदायी एकादशी असेल तर तिचा उपवास नेमका कसा करायचा? कारण इथेच अनेकांच्या हातून नकळत अशा चुका होतात, ज्यामुळे व्रताचं संपूर्ण पुण्यफळ मिळत नाही. आता प्रश्न पडतो, आषाढी एकादशीचा उपवास नेमका कसा करावा? धर्मशास्त्रानुसार प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार, प्रकृतीनुसार व्रत करावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी निर्जला उपवास करावा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी फलाहार, सात्विक उपवास करूनही भगवान विष्णूंची भक्ती करू शकता. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, उपवास म्हणजे फक्त दिवसभर न खाता राहणं नाही. उपवास म्हणजे मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवून जास्तीत जास्त वेळ भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणात घालवणं. इथेच अनेकांच्या हातून एक मोठी चूक होते. उपवास तर केला जातो, पण नकळत अशा काही भाज्या खाल्ल्या जातात
ज्या अनेक धार्मिक परंपरांमध्ये वैष्णव आचारामध्ये वर्ज्य मानल्या जातात, नेमक्या त्या भाज्या कोणत्या आहेत, त्या का टाळाव्यात? चला आता यामागचं शास्त्रीय आणि धार्मिक कारण सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आता जाणून घेऊया पहिल्या अशा भाजीबद्दल जिच्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. ती म्हणजे कुसुंब, ज्याला महाराष्ट्रात करडई असं या नावाने ओळखलं जातं. आजही महाराष्ट्रातील अनेक गावामध्ये करडईची भाजी आवडीने खाल्ली जाते. ही भाजी चविष्ट, पौष्टिक, आरोग्यदायी, गुणकारी मानली जाते. अनेकांना हा देखील प्रश्न पडतो की एकादशीच्या दिवशी ही भाजी खाणं का टाळायचं? यामागे आरोग्याचं कारण नाही, धार्मिक परंपरेचं कारण आहे. काही प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये कुसुंब असा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात या वनस्पतीला करडई म्हणून ओळखलं जातं. तसेच वैष्णव परंपरामध्ये धार्मिक आचारामध्ये एकादशीच्या दिवशी करडईची भाजी खाणं टाळण्याची प्रथा आजही पाळली जाते. यामागील उद्देश करडईची भाजी वाईट आहे किंवा ती खाऊ नये असा अजिबात नाही. उलट इतर दिवशी करडईची भाजी अतिशय पौष्टिक मानली जाते. पण एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंच्या भक्तीत, सात्विकतेचा, संयमाचा दिवस मानला जातो. त्यामुळे काही विशिष्ट भाज्या खाणं टाळायचं आहे. आषाढी एकादशीचं व्रत श्रद्धेने धार्मिक परंपरेनुसार करत असाल तर त्या दिवशी करडईची भाजी खाणं टाळावं, वैष्णव परंपरामध्ये योग्य मानलं जातं. आता त्या भाज्यापैकी दुसरी भाजी आहे वांगे. अनेक वैष्णव परंपरामध्ये एकादशीच्या दिवशी वांग्याचं सेवन टाळलं जातं. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी वांग्याची भाजी, भरीत, वांग्यापासून बनवलेले इतर पदार्थ खात नाहीत. जर तुमच्या घरामध्ये एखाद्या सदस्याने उपवास केला नसेल तरी देखील एकादशीच्या दिवशी चुकूनही वांग्याची भाजी बनवू नका, खाऊ नका. उपवास नसेल तरी सुद्धा वांग्याची भाजी तामसिक मानली जाते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी वांग्याच्या भाजीचं सेवन हे करणं आवर्जून टाळावं. आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाणारी अशी आणखी एक भाजी आहे जी अनेक जण उपवासात नकळतपणे खातात. तर ती नेमकी कोणती भाजी? मित्रांनो, आता जाणून घेऊया या तिसऱ्या भाजीबद्दल, जी अनेकांना ही भाजी वाटते पण प्रत्यक्षात ती कवक म्हणजे फंगस आहे. होय, आपण बोलत आहोत मशरूम बद्दल. आजकाल मशरूमचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. अनेक जण ती आरोग्यासाठी चांगली असल्यामुळे खातात. पण एकादशीच्या दिवशी वैष्णव परंपरामध्ये, धार्मिक आचारामध्ये मशरूमचं सेवन टाळलं जातं. यामागे कारण आहे. एकादशी हा सात्विकता, शुद्धता, संयमाचा मानला जातो. त्यामुळे जमिनीत विशिष्ट प्रकारे वाढणारे कवक तामसिक मानले जाते. हा पदार्थ एकादशीच्या दिवशी खाणं टाळावं. काही ठिकाणी ही प्रथा पाळली जाते. एकादशीचं व्रत श्रद्धेने, नियमपूर्वक करत असाल तर त्या दिवशी मशरूमचं सेवन टाळणं योग्य मानलं जातं. मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या भाजीबद्दल जी जवळजवळ प्रत्येकाच्या म्हणजेच भारतीय स्वयंपाकघरात रोज वापरली जाते. ती म्हणजे कांदा. वैष्णव संप्रदाय, मंदिर परंपरा, उपवासाचे नियम पाळणारे भाविक एकादशीच्या दिवशी कांद्याचं सेवन पूर्णपणे टाळतात. यामागे धार्मिक कारण सांगितलं जातं. कांदा तामसिक प्रवृत्ती वाढवणाऱ्या पदार्थांपैकी एक मानला जातो. एकादशी व्रत हे शरीर शुद्ध करण्याइतकंच मन शुद्ध ठेवण्यासाठी देखील केलं जातं. म्हणून या दिवशी भगवान श्री विष्णूंची भक्ती, नामस्मरण, जप, तप, सात्विक आहारालाही तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे. या कारणामुळे एकादशीच्या दिवशी कांदा घालून आमटी, रस्सा किंवा इतर कोणताही पदार्थ खात नाहीत. आता जाणून घेऊया पुढच्या पदार्थाबद्दल, जो जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात वापरला जातो. तो म्हणजे लसूण. कांद्याप्रमाणेच अनेक वैष्णव संप्रदाय, मंदिर परंपरा, एकादशीचं व्रत करणारे भक्त या दिवशी लसूणही खाणं टाळतात. धार्मिक मान्यतेनुसार एकादशी दिवस भगवान श्रीविष्णूंच्या उपासनेचा, मन शुद्ध ठेवण्याचा, इंद्रियावर संयम ठेवण्याचा असतो. यामुळे या दिवशी शक्य तितका सात्विक आहार घ्यावा अशी परंपरा आहे. याच कारणामुळे कांदा आणि लसूण याचा त्याग करून साधं, सात्विक, पवित्र भोजन करण्यावर भर दिला जातो. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. एखाद्या घरात एकादशीच्या दिवशी उपवास नसला तरी अनेक कुटुंबामध्ये भगवान श्री विष्णूंना नैवेद्य बनवताना कांदा किंवा लसूण वापरला जात नाही. कारण देवाला सात्विक नैवेद्य अर्पण करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या गरजा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांनी विशिष्ट आहार सांगितला असेल तर आरोग्याला प्राधान्य देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो, अनेक महिलांच्या मनात पडणारा प्रश्न, आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुवावेत का? केस धुतले तर उपवासाचं पुण्य कमी होतं का? याबद्दल पद्मपुराण आणि एकादशी महात्म्यात काय सांगतं? चला आता याचं खरं उत्तर जाणून घेऊया. मित्रांनो, जाणून घेऊया अनेक महिलांच्या मनात असणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर. आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुवावेत का? अनेक जण म्हणतात एकादशीच्या दिवशी केस धुवू नयेत, तर काही जण म्हणतात स्नान केल्याशिवाय पूजा करू नये. मग खरं काय?
पद्मपुराण आणि एकादशी महात्म्यामध्ये एकादशीच्या दिवशी केस धुण्यास मनाई आहे असा स्पष्ट नियम सांगितलेला आढळत नाही. धर्मग्रंथामध्ये या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं, भगवान विष्णूंची पूजा करावी, नामस्मरण करावं, जप, दान, भक्ती करावी यावर अधिक भर दिला आहे. अनेक घरांमध्ये काही परंपरांमध्ये विशेषतः महिलांनी या दिवशी तेल लावणं, केस धुणं, अलंकारिक शृंगार करणं टाळण्याची प्रथा पाळली जाते. म्हणून धर्मग्रंथातील सक्तीचा नियम म्हणून नाही तर घराघरातील परंपरा, लोकाचार पाहणं अधिक योग्य ठरेल. जर तुमच्या घरात परंपरा अनेक वर्षांपासून पाळली जात असेल तर घरातील ज्येष्ठांचा मान राखून ती पाळू शकता. अशी कोणतीही परंपरा नसेल तर स्वच्छतेसाठी स्नान करून, स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान श्रीहरी विठ्ठल, भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करण्यात कोणताही दोष मानला जात नाही. एक महत्त्वाचा प्रश्न बाकी आहे. समजा कोणाच्या हातून नकळत या वर्ज्य मानल्या जाणाऱ्या भाज्या खाल्ल्याच गेल्या तर काय करावं? उपवासाचं पुण्य पूर्णपणे नष्ट होतं का? त्यावर शास्त्रात काही उपाय सांगितला आहे का? चला आता शेवटी याचं उत्तरही जाणून घेऊया. आता शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. समजा एकादशीच्या दिवशी नकळत वर्ज्य मानल्या जाणाऱ्या भाज्यापैकी एखादी भाजी तुम्ही खाल्ली गेली तुमच्याकडून, तर काय करावं? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. धर्मशास्त्रामध्ये श्रद्धा आणि भावनेला खूप मोठं महत्त्व दिलं आहे. जर तुमच्याकडून नकळतपणे अशी जर चूक झाली तर घाबरण्याचं कारण नाही. अशा वेळी भगवान श्री हरिविष्णूंची मनापासून क्षमा मागावी. हे प्रभू, माझ्याकडून अज्ञानाने नकळतपणे ही चूक झाली आहे, मला क्षमा करा. तुमचे नियम मी पाळण्याचा प्रयत्न नक्की करेन. त्यानंतर दिवसभर शक्य असेल तितकं भगवान विष्णूंचं नामस्मरण करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. आपल्या शक्तीनुसार दानधर्म करावा. पुढील एकादशी अधिक नियमपूर्वक आणि भक्तिभावाने पाळण्याचा संकल्प करावा. मित्रांनो, लक्षात ठेवा, व्रताचा खरा उद्देश केवळ काही पदार्थ टाळणं नाही. मनातील अहंकार, राग, मत्सर, द्वेष, वाईट विचारांचा त्याग भगवान श्रीहरी विष्णूंच्या अधिक जवळ जाणं हा आहे. म्हणूनच कोणतंही व्रत भीतीपोटी नाही तर श्रद्धेने, भक्तिभावाने केलं तर त्याचं पुण्यफळ मिळतं, अशी आपल्या धर्मशास्त्राची शिकवण आहे. आज आपण आषाढी एकादशीचं महत्त्व, देवशयनी एकादशीचं रहस्य, चातुर्मासाची सुरुवात, उपवासाचा खरा अर्थ, एकादशीच्या दिवशी परंपरामध्ये टाळल्या जाणाऱ्या भाज्या, केस धुण्याबाबतची शास्त्रीय माहिती, नकळत झाल्यास ही चूक काय करावं हे सर्व सविस्तर जाणून घेतलं. भगवान श्री हरी विठ्ठल, माता रुक्मिणी, भगवान श्री विष्णू तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा करो आणि तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदो हीच त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त भाविकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्रत, उपवास, सनातन परंपरेविषयी अशी शास्त्राधारित माहिती मिळवण्यासाठी मराठी रोहिणी किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांनी प्रेमाने एकदा बोला, पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पांडुरंग हरी, जय जय हरी, जय जय विठ्ठल, श्री स्वामी समर्थ, जय श्रीकृष्ण, जय